अरे ये पळू लागणार. अरे पळू नको, इकडे ये. हे पैसे पाहिजे ना तुम्हाला, ये देत. होलीचा काय, होलीला किती पाहिजे मित्रांनो? बघा हे लोक जव्हारच्या इकडं आता जंगल एरियामध्ये हे लोक राहतात. तर आता होळी निमित्त ते खेळ मागायला या ठिकाणी आपल्या प्रत्येक येणाऱ्या गाडीला अडवत आहेत. काय 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 सांग मग, कोडाक पैसा हवा हा? काय हे घे मग तुझं रे नाव काय? हे पैशानं काय करताल? काय कराल पैशांचा? काय यार होली ना सण हे मागवला ना रे आईला रे. काय नाव तुझा? काय अनिश. काय वारली आहेस ना तू? मग काथोड्या हा काथोड्या आहेस का काय? हा वारली ना. मग तू ठाकूर आहे? कोठूनचा आहे रे तू? हा हा अरे कुक जातो, थांब ना. मला येतं ना भाषा तुमची. हा हे अरे सगळीकडे आडवत ये. तुम्ही ठाकूर आहेत का काय? ठाकूर काय वारली? नाव काय तुझं सांग? माझा मयूर शिमगा. हे का आधी नाही गाड्या अडकवायच्या, आधी गाड्या अडकवायच्या, आज अडकवायच्या. काय काय होलीसाठी काय शिमगा काय? अरे पण ते सगळेच इकडे आहात तुम्हाला लोक. आखिर आहे आखिर आहे त्या. आज होली आहे का? काल आमची संपली. आमची आजच राहते गाड्या. ते पुढं पण आहेत काय? पुढं पण आहेत. अरे बापरे. जव्हारच्या डोंगरी भागातून प्रवास करत असताना या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळाली की छोटे छोटे आदिवासी वाड्या आहेत आणि त्या आदिवासी वाड्यांतील जी छोटी छोटी मुलं आहेत ती रस्त्यावर उभी राहून रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला अडवून त्यांच्याकडून होलीनिमित्तानं पैसे वसूल करतायत. तर मी देखील त्यांना आनंदानं पैसे दिले. नमस्कार मित्रांनो, आम्ही मुकणे राजांचा राजवाडा पाहायला आलो. तर चला पुढे. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलेलो आहे जव्हार येथील मुकणे राजांचा राजवाडा पाहण्यासाठी. तर हा राजवाडा आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला सोबत राहा. जव्हारचा ज्ञात इतिहास इसवी सन 12व्या शतकापर्यंत मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामामध्ये जव्हारचा उल्लेख यवसंहार प्रेक्षादिगण म्हणून आलेला आहे. इसवी सन 1239 मध्ये मोहम्मदीन सरदाराने इथे हल्ला केला होता. तेव्हा इथे स्थानिक कोळी आणि आदिवासी लोकांचे राज्य होते. इसवी सन 13व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. या आदिवासी राज्यांनी इसवी सन 1341 मध्ये दिल्लीच्या मोहम्मद तुघलकांचे मांडलिकत्व पत्करले होते. त्यानंतर इसवी सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली. तेव्हा त्यांनी याच प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जव्हारमधील शिरपाचा माळ होय. तर मित्रांनो, हा आहे जव्हारमधील मुकणेवाडा, ज्याला जयविलास पॅलेस देखील म्हटलं जातं. हे मुकणे घराण्याचे निवासस्थान आहे, जे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राज्य होते आणि त्यांचाच हा राजवाडा आहे. जव्हार राज्याची स्थापना 1343 मध्ये राजा जायबा मुकणे यांनी केली. जव्हार ही त्यांची राजधानी होती. हे राज्य अनेक संक्रमणांतून गेले आणि
1947मध्ये भारताच्या संघराज्यात सामील होईपर्यंत 600 वर्षाहून अधिक काळ टिकले. हे महाराष्ट्रातील काही उरलेल्या आदिवासी प्रदेशांपैकी एक आहे आणि त्यांच्या चैतन्यशील वारली चित्रकलेसाठी ओळखले जाते, जे या ठिकाणाचे वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह आहे. 1918मध्ये स्थापित जव्हार हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक आहे. 1947मध्ये भारतीय संघात औपचारिक एकीकरण होण्यापूर्वी राजा पतंगशाह पाचवा म्हणजेच यशवंतराव मुकणे हे जव्हारचे शेवटचे शासक होते. जयविलास पॅलेस हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी त्याच्या भव्यतेवरून त्याचं ऐतिहासिक महत्त्व आपल्या लक्षात येते. राजवाड्यामध्ये मुकणे घराण्यातील राजांची सुंदर अशी तैलचित्रे आहेत. याशिवाय दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तू येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु आता मात्र या ठिकाणी पर्यटकांसाठी हा राजवाडा पाहण्यास सक्त बंदी करण्यात आलेली आहे. हा राजवाडा निसर्गरम्य अशा ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण हा राजवाडा आणि राजवाड्याच्या सभोवतालचा परिसर आपण बाहेरून पाहू शकताय. जव्हारमध्ये एकूण 2 राजवाडे आहेत, जुना राजवाडा आणि नवीन राजवाडा. जुना राजवाडा राजे पतंगशाह यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी 1938 ते 1942 मध्ये बांधला. हा राजवाडा अतिशय देखणे आणि भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली वास्तू आहे. त्या काळामध्ये हा राजवाडा बांधण्यासाठी 50,000 रुपये इतका खर्च आला होता. या वास्तूसाठी वापरलेला दगड जव्हारपासून 15 किलोमीटर असणारं साखरे या गावातून आणलेला आहे. या राजवाड्यात सध्या कोणीही वास्तव्य करत नाही. मुकणे घराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते या ठिकाणी येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यानंतर आपल्याला ही वस्तू आतूनही पाहायला मिळते. आता आम्ही त्या वाडा पाहिल्यानंतर या ठिकाणी आलो तर तिथे पूर्ण म्हणजे त्या परिसरामध्ये काजूची लागवड केलेली आहे आणि आता आम्ही देखील हा काजू खाण्याचा आनंद घेत आहोत. आणि हे बघा आमचे तेलापूरवाले आम्ही काढलं काजू वरती चढून काढले बघा. भूक लागले काजू खायचे चांगले असतात. एक नंबर तिथलं उचललं 2 पाडलेले उचलले का? मित्रांनो, आपण जेव्हा जंगलामध्ये जातो ना तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला भूक लागल्यानंतर जे काही मिळतं ते खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती काही औरच आहे बघा. आणि आता आम्ही काजू खातोय ओरिजिनल. हे खायचं ओरिजिनल गावठी पदार्थ काजू. ओरिजिनल झाडावरनं चढून. या नक्की तुम्हाला जर त्याला बोलतात असली एन्जॉय. माणूस इकडं उपाशी न राहू शकत. ओरिजिनल आत्ताच पाडलाय. खायचं नाही. किती हवे तेवढे खायला भेटतील आपल्याला काजू. आता जेवायला नको ना आपल्याला. आता फेकून देव, फक्त काजू खायचे. काजू